ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आज आपण अध्याय क्रमांक 17 म्हणजे श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे श्रद्धेचे विभाग पाहणार आहोत। मागच्या वेळेस आपण अध्याय क्रमांक 16 डॉक्टर दीपाली शिंदे यांच्याकडून ऐकला। त्याच्यामध्ये 16व्या अध्यायाचं 3 विभागात विभाजन केलं होतं। तर 16व्या अध्यायात आपण काय पाहिले त्याची माहिती आपण थोडक्यात पाहूया। तर 16व्या अध्याय 3 भागामध्ये विभागला होता। त्याचा पहिला विभाग आहे दैवी तथा आसुरी गुण। याच्यामध्ये आपण 26 दैवी गुण पाहिले आणि 6 आसुरी गुण पाहिले। त्याचं विस्तारपूर्वक वर्णन या अध्यायामध्ये केलेलं होतं। आणि आपण पाहिलं की आसुरी गुण कसे दैवी गुणांवर अधिराज्य गाजवतात। याच्यामध्ये आपण एक मनोरंजक कथा पाहिली होती दीती आणि आदितीची। त्याच्यामधून आपण पाहिलं की आसुरी गुण कसे दैवी गुणांवर अधिराज्य गाजवतात। दुसरा विभाग पाहिला आपण आसुरी प्रवृत्ती। आसुरी प्रवृत्ती कशी गुण कर्म आणि मानसिकतेवर आपला प्रभाव टाकते हे आपण दुसऱ्या विभागात पाहिलं। तिसरा विभाग पाहिला विकल्प। तर यामध्ये आपण नरकात जाण्याचे 3 मार्ग पाहिले काम क्रोध आणि लोभ। तर याचे वर्णन या तिसऱ्या विभागात केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण आपला विकल्प हा सावधानीपूर्वक निवडला पाहिजे। त्याच्यामध्ये 2 विकल्प सांगितले होते, शास्त्रांना मानणारे आणि शास्त्रांना न मानणारे। येथे 16वा अध्याय संपला आणि आज आपण पाहणार आहोत 17वा अध्याय। तर या 17व्या अध्यायात पण 28 श्लोक आहेत आणि त्याचे 3 भागात विभाजन केलेलं आहे। पहिला विभाग आहे तर तो आहे म्हणजे सिद्धांत। पहिला भाग आहे पहिला विभाग सिद्धांत आहे। याच्यामध्ये 2 श्लोकांवर पहिल्या 2 श्लोकांवर आधारित नेक्स्ट स्लाइड। पहिल्या 2 श्लोकांवर आधारित हा विभाग आहे। त्याच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला आणि दुसऱ्या अध्यायात भगवंत सिद्धांत सांगतात आणि नंतर पुढच्या सगळ्या अध्यायांमध्ये या अध्यायाची परिपूर्ती करण्यासाठी या सिद्धांताची परिपूर्ती करण्यासाठी वेगवेगळे पुरावे भगवंत देतात आणि आपण हे कसे समजू शकतो हे समजावून देतात। त्यानंतर दुसरा विभाग आहे जीवनशैलीचे पैलू। तर हा खूपच प्रॅक्टिकल चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपण अगोदरच्या पण अध्यायांमध्ये पाहिलं की आपण कसं प्रॅक्टिकली आपण आपल्या जीवनात भगवद्गीतेचं ज्ञान कशा प्रकारे अप्लाय करू शकतो। तर हे प्रॅक्टिकल ज्ञान या अध्यायातही दिलं गेलं आहे, ज्याच्यामध्ये सात्विक गुण, राजसिक गुण आणि तामसिक गुण आपल्यावर कसे प्रभाव टाकतात याचं वर्णन केलं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत की विविध पैलूंवर कसे प्रभाव टाकतात। आणि तिसरा विभाग आहे निष्कर्ष। आसावरी हायलाइट करतेस का मला? तर तिसरा विभाग आहे निष्कर्ष। शेवटी इथं सांगितलं आहे की निष्कर्ष सांगितला आहे शेवटच्या विभागामध्ये। 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की 2 प्रकारचे विकल्प आहेत। 2 मनुष्य आहेत भगवंतांना 2 प्रकारचे मनुष्यगण असतात। एक म्हणजे भगवंतांना मानणारे
आणि दुसरे म्हणजे भगवंतांना न मानणारे. तर अर्जुनाने असा प्रश्न विचारला की शास्त्रांना मानत नाहीत पण पूजापाठ करतात असे जे व्यक्ती आहेत, जे नियमितपणे पूजापाठ करतात पण शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन करत नाहीत आणि शास्त्रांनुसार वर्तन करत नाहीत, मग अशा व्यक्तींचे भवितव्य काय? पण असे लोक कोण आहेत जे शास्त्रांना मानत नाहीत आणि पूजापाठ करतात? मंदिर बांधतात पण मंदिरात भगवंतांची आराधना करत नाहीत, तर इतर कोणाची तरी आराधना करतात. तर पाहूयात पुढे की हे असे लोक कोण आहेत. तर आपण पाहूयात श्लोक क्रमांक 17.1. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. अर्जुन उवाच ये शास्त्र विधिमुत्सृज्य यज्जन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्यमाहो रजस्तमः. अनुवाद. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? अर्जुन विचारतो की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची इथे चर्चा केली आहे की जे शास्त्रामध्ये वर्णित केलेल्या पद्धतीनुसार भगवंतांचं पूजन करत नाहीत, तर इतर प्रकारे आपल्या मतानुसार आपल्या मनाच्या लहरीनुसार पूजा करतात. मग अशा लोकांचं पुढे काय होतं? तर असे लोक कोण आहेत? तर साऊथ इंडियामध्ये सिनेस्टार्सची सुद्धा मंदिरं बांधलेली आहेत. सिनेस्टार, फेमस क्रिकेटर, सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, अशा वेगवेगळ्या क्रिकेटर्सची पूजा केली जाते किंवा फेमस जे नटनट्या आहेत त्यांची पूजा केली जाते. आणि मानवाची म्हणजेच ते पूजा करतात ते मानवाची. शास्त्रामध्ये असं वर्णन नाहीये की मानवाची पूजा करा. अशी परिस्थिती आपण कशी समजावी? तर शास्त्रांच्या नियमानुसार नाही पण ते लोक पूजा करतात. अशा लोकांचं भवितव्य काय आणि त्या लोकांचा अंत काय, असं अर्जुन प्रश्न विचारतो. मग भगवंत उत्तर देतात की जर कोणी वेदांच्या अनुसार आपले जीवन व्यतीत करीत नसतील तर तो त्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवन व्यतीत करतो. जे सत्वगुणी, रजोगुणी आणि गुणाने प्रभावित असतील. म्हणजे ही लोक काय करतात? वेदांच्या अनुसार पालन करत नाहीत. नेक्स्ट स्लाइड. तर ते स्वतःच्या मनानुसार म्हणजे ज्या गुणांच्या ते संग करतील त्या गुणांनुसार ते कार्य करतात. आता 4थ्या अध्यायातच आपण पाहिलं होतं की भगवंतांनी सगळी युनिव्हर्सिटी दिली. कसं गुरु परंपरागत ज्ञान आपण गुरु परंपरेनुसार आलेलं ज्ञान आपण घेतलं पाहिजे, गुरूंचा आश्रय स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार आपलं भक्तिपूर्ण आचरण केलं पाहिजे. पण हे जी लोक आहेत ती परंपरागत गुरु परंपरा किंवा कार्य हे काहीच फॉलो करत नाही, तर ते त्याच्या मनानुसार मनगढन अशी कार्य करत असतात. आणि मग अशा वेळी ते जर सत्वगुणी लोकांचा संग करतील तर सत्वगुणी कार्य करतील, रजोगुणाचा संग करतील तर रजोगुणानुसार आणि तमोगुणाचा जर संग करतील तर तमोगुणात तसं कार्य ते करतील, पण शास्त्र पाहणार नाही. यानंतर भगवंत आपल्या जीवनशैलीत वेगवेगळी उदाहरणं देतात की आपण काय खातो, आपण आपलं मानसिक नियंत्रण कसं आहे, आपण यज्ञ कशा प्रकारचे करतो, आपण दान कोणत्या प्रकारचं देतो आणि अशा प्रकारच्या विविध गोष्टींची माहिती भगवंत इथं टाकतात आणि आपल्या जीवनातील विविध पैलूंवर सत्व, रजो आणि तमोगुणाचा कसा प्रभाव आहे याचे वर्णन करतात. हे जीवनशैलीचे पैलू आपण या अध्यायात पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये सत्व, रजो आणि तमो गुणाखालील व्यक्ती कशा प्रकारचे कार्य करतात हे पाहणार आहोत. तर यामध्ये जीवनशैलीचे विविध पैलू दिलेले आहेत. तर त्या गोष्टीमध्ये कशी करतात, 3 गुणांतर्गत आहार कोणता असतो, यज्ञ कोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे त्रिगुणांतर्गत यज्ञ म्हणजे सत्वगुणी यज्ञ कोणता, रजोगुणी यज्ञ कोणता, तमोगुणी यज्ञ कोणता, त्यानुसार आचरण कसं असतं व्यक्तीचं, सत्वगुणात कशी वागते व्यक्ती, रजोगुणात कशी वागते, तमोगुणात कशी वागते, त्याची वाणी कशी असते, मनावर नियंत्रण कसं ठेवलं जातं आणि दान आणि परोपकार या 3 गुणात कसं केलं जातं. तर यातले थोडक्यात आपण काय खातो तर ते आपण निवडू शकतो आपण काय खायचंय.
तर आपण शाकाहारी आहोत का आपण मांसाहारी आहोत का आपण फक्त दुधावरच राहतो. तर आपल्या हे सगळे आपल्यासाठी विकल्प आहेत, पर्याय आहेत. आपण त्यातला योग्य पर्याय निवडून आपल्या जीवनाची जीवनचर्या चालू ठेवली पाहिजे. आणि जसं आपण विकल्प निवडू तशी आपली जीवनचर्या होते. तर दुसरं म्हणजे वाणी. आपली वाणी कशी आहे? आपण इतरांशी बोलणं, इतरांसाठी ते सुखद असतं का आपण जे बोलतो ते? का आपण दुसऱ्यांना आपल्या बोलण्यातून दुःख देतो? का केवळ आपण नुसती गॉसिपिंग करतो, इतरांच्या दुर्गुणांवर चर्चा करतो? तर आपली वाणी कशी आहे? असे जीवनातले वेगवेगळे पैलू आपल्याला या अध्यायात शिकायला मिळणार आहेत. तर मागच्या अध्यायात आपण दिती आणि अदितीचं उदाहरण पाहिलं. तर दिती आणि अदिती या दोघींचे पती एक होते आणि पिता सुद्धा एकच होते. तरी सुद्धा त्यांनी वेगवेगळे विकल्प निवडले. त्यामुळे त्यांचं वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये त्यांचं वेगवेगळं वर्तन होतं. ही विभिन्नता कशामुळे होती? तर त्यांनी वेगळे विकल्प निवडल्यामुळं. तर आता आपण कथा पाहणार आहोत रामायणातील 3 बंधूंची. ते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचं प्रतिनिधित्व हे 3 बंधू करतात. तर पहिला बंधू आहे विभीषण. तो म्हणजे सत्वगुणाचं प्रतिनिधित्व करतो. अतिशय आपल्या भावाचा अभिन्न सेवक आणि त्याच्या भावाला जेव्हा भावाची सतत मदत करणारा आणि सगळं त्याचा आदेशांचं पालन करणारा असा असा अभिन्न सेवक म्हणून रावणाचा अभिन्न सेवक म्हणून तो काम पाहत होता. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं की रावण अधार्मिक कार्य करत आहे, तेव्हा त्यांनी भावाचा त्याग केला. म्हणजे विवेकाने वर्तन केलं विभीषणांनी आणि विचार करून त्यांनी विकल्प निवडला भगवंतांना स्वीकारण्याचा. भगवंतांना आपल्या पूजास्थानी मानून त्यांनी आपल्या भावाचा त्याग केला. म्हणजे आपली शारीरिक आसक्ती चा त्यांनी त्याग केला. भाऊ म्हणजे त्याचा शारीरिक नात्याने तो त्यांचा भाऊ होता. पण भावाचा त्यांनी त्याग केला आणि विवेकाने विचार करून त्यांनी श्रीरामांची पूजा, त्यांनी भगवंतांची पूजा करायची. त्यांच्या घरामध्ये राम 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 असं लिहिलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी शारीरिक अटॅचमेंट टाकली आणि धर्माचा मार्ग निवडला आणि धर्माला साथ दिली त्यांनी. दुसरा भाऊ म्हणजे रावण. रावणाने काय केलं तर अतिशय लोभी आणि कामी असा रावण होता. त्यांनी काय केलं तर भगवंतांच्या पत्नीलाच अपहरण केलं. भगवंतांच्या पत्नीचं अपहरण केल्यामुळं त्याच्या जीवनात पर्सनल एन्जॉयमेंटला फक्त महत्वाचं स्थान होतं. स्वार्थी विचारसरणी होती आणि पर्सनल एन्जॉयमेंटला स्थान असल्यामुळं स्वतःचा फक्त स्वार्थाचा विचार केल्यामुळं त्यांनी भगवंतांच्या पत्नीचं अपहरण केलं. हे रजोगुणी वर्तन झालं. आणि तिसरा भाऊ म्हणजे कुंभकर्ण. हा तर 6 महिने झोपायचा आणि 6 महिने नुसतं खाणे आणि खायचं तर काय कधी कधी खाता खाता तो साधू संतांना सुद्धा खायचा. म्हणजे इतका अघोरी वर्तन होतं. झोपणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि आपण अशा प्रकारे म्हणजे आळशीपणा आणि खाणे कोणतीही गोष्ट खाणे हे तमोगुणाचं प्रतिनिधित्व करतात. तर हे 3 भाऊ आपल्याला 3 गुणांमध्ये कसं वर्तन होतं ते दाखवतात. तर यातून आपल्याला एक अनमोल शिकवण मिळते की आपल्याद्वारे निवडलेला पर्याय आपल्या जीवनाचा मार्ग निर्धारित करत असतो. म्हणजे आपण कुठला मार्ग निवडतो ते त्यानुसार आपल्या जीवनाचा मार्ग निर्धारित होतो. आपल्याला कुणाला दान द्यायचं आहे किंवा दान का द्यायचंय तर काही जणांचं मोटिव्ह कसं असतं की मी जर इथं दान दिलं तर माझं मोठं नाव होईल, माझ्या नावाचा बोर्ड लागेल. अशा जर हेतून तुम्ही भगवंतांच्या सेवेसाठी आपण दान देतोय ते महत्वाचं आहे. आपण आपला विकल्प आपण स्वतः निवडू शकतो आणि त्यानुसार कार्य करू शकतो. किंवा कधी कुणाला काय खायचंय किंवा काय नाही, कसं बोलायचं आहे हे आपण ठरवू शकतो. हे विकल्प निवडून आपण मार्ग निर्धारित करत असतो. तर 14व्या अध्यायात आपण चर्चा केली होती. तुम्हाला आठवतच असेल की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण 3 रंगामध्ये मी सांगितले होते. तर पिवळा, लाल आणि निळा या प्रातिनिधिक रंगामध्ये याचं वर्णन केलेलं होतं आपण. पिवळा रंग, लाल रंग आणि मी सांगितलं होतं की ट्यूबलाईट ज्याप्रमाणे असते ना, समजा ट्यूबलाईटला लाल जिलेटिन पेपर लावला तर ती लाल रंगाचा प्रकाश देते. निळा लावला तर निळ्या रंगाचा. म्हणजे ज्या गुणांच्या आपण संपर्कात येऊ त्यानुसार आपण वर्तन करीत असतो.
तर ज्या कलरचा पेपर लावू त्याप्रमाणे ट्यूबलाईट प्रकाश देत असते. त्यामुळे आपण सत्व, रजो आणि तमो गुणानुसार आपण कार्य करत असतो. ज्या प्रकारचा प्रभाव आपल्यावर असेल त्यानुसार आपण कार्य करत असतो. आणि शुद्ध सत्व, इथं शुद्ध सत्व पांढऱ्या रंगामध्ये लिहिलं आहे. शुद्ध सत्वाचा रंग पांढरा आहे, हा दिसत नाही, म्हणजे या कार्याचे आपल्याला प्रतिफल मिळत नाही. प्रतिफल आपल्याला या जगाशी बांधून ठेवते, नेहमी प्रतिफल आपल्याला या जगात बांधून ठेवते. पण शुद्ध सत्वगुणात जर आपल्याला आपण जर कार्य केले तर आपल्याला प्रतिफलाची चिंता राहणार नाही. असे कार्य भगवंतांच्या, असे कर्म काय होते तर भगवंतांना आणि भगवंतांच्या भक्तांना आपण आनंदी करत असतो. आणि जीवनाच्या विविध पैलूंवर हे सत्व, रजो आणि तमो गुण प्रभाव टाकतात. तर आपण मागच्या वेळी 3 परिवारांची कहाणी पाहिली होती. तुम्हाला आठवतच असेल की हे 3 गुण तर कसे, तर पहिला परिवार होता सुखी परिवार, बाला आणि लक्ष्मीचा. तर बाला आणि लक्ष्मी काय करायचे तर त्यांचं जेवण कसं होतं तर ते घरचं जेवण जेवायचे. घरचं जेवण कसं असतं, हेल्दी असतं, डायजेशन म्हणजे पचनशक्तीसाठी सोपं असतं, चांगलं असतं पचनशक्तीसाठी. त्यांनी ऍसिडिटी होत नाही, पोटदुखी होत नाही आणि ते जेवण टेस्टी असतं, शिवाय हेल्दी पण असतं, न्यूट्रिशियस असतं असं जेवण. आणि तर हा परिवार पूजापाठ कसा करायचा तर पूजापाठ करताना ते दर आठवड्यातून एकदा म्हणजे कुलदैवतेच्या दर्शनाला जायचे. जी शास्त्रानुसार सांगितलेली व्रत वैकल्य आहेत ती करायचे आणि त्यांचे श्रद्धापूर्वक ते प्रत्येक कार्य करायचे. आणि प्रत्येक व्यक्तींची डिलिंग त्यांचं आदरपूर्वक होतं. मोठ्या माणसांची आदरपणे आदराने बोलणे, घरात घरात व्यवस्थित स्वच्छता असायची आणि त्यांचं बोलणं इतकं मधुर होतं ते इतरांच्या हितासाठी विचार करून बोलत. इतरांना दुसऱ्याला दुःख वाटेल असं बोलणं नव्हतं आणि बोलताना नेहमी विचार करून ते बोलायचे. बाला आणि लक्ष्मी हा सत्वगुणातला परिवार आहे आणि त्यांची सॅलरी फिक्स होती, तरी पण ठराविक सॅलरीचा पोर्शन ते डोनेशन साठी, दान देण्यासाठी वापरायचे. आणि स्वतःसाठी एक निर्णय असतो आणि एक पारिवारिक निर्णय असतो, त्याच्यानुसार आपली जीवनशैली, हे 2 निर्णय मिळून आपली जीवनशैली ठरत असते. तर हे दोघं त्यानुसार आदर्श जीवनशैलीचं जीवन जगत असतात. दुसरा परिवार म्हणजे राकेश आणि सोनम. पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी तुम्हाला की तिची मुलगी लहान आहे सोनमची आणि ती काय करतेय तर ऑनलाईन शॉपिंग मध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. मग ते ऑनलाईन शॉपिंग करून मग बाहेर ते झोमॅटो वगैरे ऍप वरून ती काय करते घरीच सगळं जेवण मागवते आपलं आणि बाहेर बाहेर काही जाऊ शकत नाही, त्यामुळे सगळं जंक फूड खाल्लं जाते. आणि ते जंक फूड कसं असतं तर ऑइली आणि स्पायसी जेवण असतं. आणि त्यांच्या घरात सगळे, इथं देवतांचं पूजन नाहीये तर इथं काय करतायत सगळे विराट कोहलीचे फॅन आहेत. मग सगळेजण मिळून एकत्र मॅच पाहतात. मग भारत जिंकलं की त्यांना खूप आनंद होतो आणि सगळी श्रद्धा त्यांची विराट कोहलीवर आहे. सगळ्या घरात त्याचे पोस्टर लावलेले आहेत. मग आठवड्यातनं एकदा ते देवीचं जागरण करतात. कधी कधी ते देवीचं जागरण पण करतात, आठवड्यातनं एकदा नाही तर देवीचं जागरण करतात. आणि मग देवीचं जागरण केल्यानंतर मग त्यांच्या सोसायटीतील लोक येतात, मग ते चांगलं जेवण बनवतात. मग ती लोक काय करतात त्या जेवणाची प्रशंसा करतात आणि मग ह्या प्रशंसेसाठी ते देवीचं जागरण करतात, किती छान स्वयंपाक केलाय तुम्ही. म्हणजे त्यांना काय आत्मप्रौढी मिरवायची असते आणि स्वतःची प्रशंसा करून घ्यायची असते. आणि दान आणि पुण्य ते करतात, दान देतात, पण काय करतात दान दिल्या दिल्या ते व्हॉट्सअपवर, फेसबुकवर मी एवढं एवढं दान केलं, ते दान करताना फोटो, सगळीकडे आपलं नाव, म्हणजे आपल्या नावासाठी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ही लोक दान करतात. राकेश आणि सोनम रजोगुणातला हा परिवार आहे आणि त्यांना गॉसिपिंग मध्ये अत्यंत आनंद आहे, प्रजल्प करण्यात. तर मनांना ते नियंत्रित करू शकत नाहीत, मनाच्या अनियंत्रित इच्छा आहेत, सारखं त्यांना काही ना काहीतरी हवं. ती सोनमला काय वाटतं आपल्या पतीचं प्रमोशन व्हावं, आपला मुलगा नेहमी वर्गात पहिला यावा, इतरांच्या मुलांबरोबर नेहमी त्याची तुलना करणे, म्हणजे सतत काही ना काहीतरी हव्यास त्यांच्या मागे असतो. आणि तिसरा परिवार आपण पाहिला तो हरीश आणि तानियाचा. तर हरीश आणि तानिया आपण पाहिलं की हा भांडण करणारा परिवार आहे, नेहमी संघर्ष करणारा परिवार. ड्रग्ज, दारू, नॉनव्हेज, पॅकेज फूड हे त्यांचं जेवण.
डब्यामध्ये पॅक बंद जे डबे येतात ते गरम करून खायचे आणि ड्रग्ज घ्यायचे, दारू प्यायची, नॉनव्हेज खायचं आणि पूजापाठ तर त्यांना माहीतच नाहीये, पूजापाठ करणे नाही. लग्नच नाही केलं तर बाकीचं काय पूजापाठाचा प्रश्नच नाही. आणि नुकतंच त्या तानियाला काय झालं, एका तांत्रिकाविषयी माहिती मिळाली. तर ती त्या तांत्रिकाकडे जातीये आणि तांत्रिकाकडून ती हरीशवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करते. त्या तांत्रिक म्हणजे काळा जादू करणारा. तर ह्या दोघांना इतरांप्रती आदर नाहीये. सतत एक ओरडणे, भांडणे, एकमेकांना शिव्या देणे, क्रोधावर नियंत्रण नाही, म्हणजेच रागावर नियंत्रण नाही. त्यांना दानात रुची नाहीये, कारण दान द्यायला त्यांच्याकडे पैसे कुठे राहतात, कारण ते काय करतात, धंदा काय आहे त्यांचा, काम काय आहे, तर ते ड्रग्ज विकणे. आणि ड्रग्ज विकता विकता कधी कधी ते पकडले जातात. मग पकडल्यानंतर तिथून सुटून येण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात. मग लाच देण्यातच त्यांचे पैसे सगळे व्यतीत करतात. म्हणजे हा आहे तमोगुणातील परिवार. तर या 3 प्रकारचे आपण लोक पाहिले. आपण सत्वगुणातले लोक बघा, सात्विक अन्न खातात. रजोगुणातील लोक पाहिले तर ते स्पायसी अन्न खातायत आणि तमोगुणातील लोक दारू आणि मांसाहारी जेवण करतायत. आपण सर्वजण आपापले विकल्प आपण स्वतः निवडत असतो. तर हे विकल्प जर आपण चांगले निवडले तर आपली जीवनशैली अतिशय चांगली होऊ शकते, व्यवस्थित निवडले तर. तर नेक्स्ट स्लाइड. तर भगवद्गीता हा आत्मविकासाचा ग्रंथ आहे. आत्मविकासासाठी असणारी सर्वोत्तम पुस्तिका आहे, मार्गदर्शक पुस्तिका. जरी भगवद्गीतेमध्ये हे शिकवले गेले आहे की मनुष्य परम नियंत्रक नाही, सोबत हेही सांगितले गेले आहे की आपण आपले भाग्य स्वतः बनवू शकतो किंवा घडवू शकतो. बघा इथं काय सांगितलंय की भगवद्गीता ही सर्वोत्तम मार्गदर्शक पुस्तिका आहे. इथं शिकवलं गेलंय की आपण परम नियंत्रक नाही आपण, पण तरी सुद्धा आपण आपलं भाग्य स्वतः बनवू शकतो, घडवू शकतो. तर ते कसं घडवू शकतो, तर आपण आपले विकल्प निवडून, आपल्याला कुणाचा संघ घ्यायचा आहे, आपल्याला कसं बनायचंय, आपल्याला सत्वगुणात कार्य करायचंय, रजोगुणात का तमोगुणात, ते आपण निवडू शकतो का शुद्ध सत्वगुणामध्ये. तर पुढील शरीर कसं मिळणार ते आपण आपल्या कार्यानुसार ठरवत असतो. तर आता आपण पाहूया की श्रद्धा आणि पूजा हे आपण नेक्स्ट स्लाइड कशा प्रकारे करू शकतो. सत्वगुणात, तमोगुणात आणि रजोगुणात हे कार्य आपण कसे करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. श्लोक क्रमांक 17.4. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसा प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जना. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. बघा इथं काय सांगितलंय, तर सत्वगुणी लोक काय करतात, तर देवतांची पूजा करतात. रजोगुणी लोक यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात आणि तमोगुणी लोक भूत प्रेतांची उपासना करतात. तर निवड आपली आहे, आपण कुणाची पूजा करायची आहे आणि त्या ज्या प्रकारची आपण याला पूजा करायची आहे त्या आपण गुणात राहतो. बघा साऊथ इंडियामध्ये लोक काय करतात, तर तिथं कुणाकुणाचं देऊळ आहे, रजनीकांतचं देऊळ आहे, अमिताभ बच्चनचं देऊळ आहे, मधी डोनाल्ड ट्रम्प भारतात आला होता तर डोनाल्ड ट्रम्पचं मंदिर बांधले. मानव दानवांची पूजा हे रजोगुणाचं लक्षण आहे. देवतांची पूजा जर करायची असेल तर इंद्र चंद्राची उपासना ती सत्वगुणी उपासना समजली जाते आणि भूत प्रेतांची उपासना म्हणजे तांत्रिक लोक करतात आणि हे तमोगुणी उपासना आहे. त्यांना फक्त दुसऱ्यांची हानी करण्याची इच्छा आहे. भगवान श्रीकृष्णांची पूजा ह्यात दिसत नाही, कारण भगवान श्रीकृष्णांची पूजा ही शुद्ध सत्वगुणांमध्ये येते, ती सर्वोत्तम वंदना आहे. नेक्स्ट स्लाइड. भगवान श्रीकृष्णांची पूजा ही सर्वोत्तम आराधना आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आणि शुद्ध सत्वगुण हे 4 प्रकारचे गुण सांगितले. जेव्हा आपण शुद्ध सत्वात राहतो आणि त्यानुसार कार्य करतो तेव्हा आपल्याला कोणतेही प्रतिफल मिळत नाही किंवा कोणतीही कर्मिक रिॲक्शन आपल्याला मिळत नाही. त्यामुळं भक्ती करायची असेल तर आपण कशी केली पाहिजे, तर अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादी अनावृत्त. अन्य अभिलाषिता शून्य म्हणजे बाकी कोणत्याही अभिलाषा मला नाही आणि ज्ञान कर्मादी अनावृत्त म्हणजे ज्ञान योग, कर्मयोग, मुक्त, केवळ भक्ती योगाचं
आचरण करायचं आहे आणि भक्ती योगातून आचरण करून भक्तिवृत्तमा म्हणजे कुठल्याच पर्सनल डिझायर नाहीये. तर आपण पूजा का करतो तर केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. ज्ञान कर्म कर्मयोग नाही तर केवळ भक्ती योगामध्ये आपण त्यातून एक अनमोल शिकवण आपण शिकतो की परमतत्व हे एकच आहे. विचलित होऊ नका. जे सर्वोत्तम आहे त्याच्यावरच आपलं ध्यान केंद्रित करायला हवं. तर आपण पाहिलं परमतत्व काय आहे तर एकच आहे. फक्त एक परमतत्व आहे. कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण हे परमतत्व आहे. हरी बोल माधुरी भक्ती. मी सगळ्यांना करते एकदा, मग तू परत एकदा अनम्यूट करून एकदा. हो हो चालेल. आता अनम्यूट करा, देन यू कॅन टॉक. हा, तर यातून आपण काय शिकलो तर परमतत्व एकच आहे आणि विचलित होऊ नका. जे सर्वोत्तम आहे त्याच्यावरच ध्यान केंद्रित करा. तर आपण पाहिलं की आपण पाहतो की नेहमी आपल्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो की मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स 4-5 जणींना केलं जातं का? नाही, तर फक्त एका व्यक्तीला आपण एका स्त्रीला मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स असं आपण किताब देतो. तसं परम भगवंत हे एकच आहेत, भगवान श्रीकृष्ण, आणि त्यांची आराधना आपण केली पाहिजे आणि त्यांची आराधना करण्याचा मार्ग हाच योग्य मार्ग आहे आणि त्यामुळे आपण भटकलं नाही पाहिजे. तर परम भगवंतांची आराधना केली पाहिजे. तर यानंतर आपण पाहणार आहोत की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणात आहार मनुष्य कसा घेतो. तर आपण पाहणार आहोत की श्लोक क्रमांक 8 ते 10 याच्यामध्ये 17व्या अध्यायात वर्णन केलं आहे की सत्वगुणी व्यक्तीचा आहार कसा असतो, रजोगुणी व्यक्तीचा आहार कसा असतो आणि तमोगुणी व्यक्तीचा आहार कसा असतो. तर आपण काय खातो यावर आपली प्रवृत्ती बनलेली असते. तर जसे आपले विचार असतात तसं आपण आचरण करतो. जसं आपण खातो तसं आपण आचरण करतो. आपल्याला समजा एखादा आजार झाला तर आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यावर काय होतं, मग डॉक्टर गोळ्यात औषधं तर देतातच. गोळ्या औषधाबरोबर ते आपल्याला काय सांगतात की कुठलं प्रिस्क्रिप्शन ते देतात गोळ्या औषधाचं, पण त्याच्याबरोबर ते आपल्याला सांगतात की तुम्ही पथ्य कोणतं घेतलं पाहिजे, आहार कोणता घेतला पाहिजे. आणि आहार म्हणजे तुम्ही ते सांगतात की तेलकट खाऊ नका, मांसाहार करू नका किंवा ऑइली काय खाऊ नका, जास्त तिखट खाऊ नका. सर्दी झाली असेल तर आपल्याला सांगतात की थंड काय घेऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका. तर तसं डॉक्टर जसं खाण्याच्या सवयी सांगतात किंवा कधी आपल्याला हेवी लंच घेतलं, खूप जास्त प्रसाद झाला किंवा खूप जास्त जेवण झालं तर आपण काय, आपल्याला आळस येतो आणि जसं आपलं खाणं असतं तसं आपलं वागणं बनतं. जास्त मसालेदार तिखट जर आपण खाल्लं तर काय होतं, आपण मसालेदार तिखट जर आपण खाल्लं तर आपल्याला हृदयाला पीडा होतात आणि उत्तेजित होतो आणि आपण रागवतो. रागवण्याचा क्रोध आपला अनावर होतो जास्त तिखट खाल्लं. गोड खाल्लं तर आपली एनर्जी वाढते. बघा कधी कधी आपल्याला चक्कर आली किंवा मळमळ व्हायला लागली किंवा जास्त त्रास व्हायला लागला तर आपण काय करतो की मिल्कशेक घेतो किंवा थंड लिंबू सरबत घेतो आणि असं गोड पदार्थ जर आपल्याला घेतले तर आपल्याला आपण उत्तेजित होतो. मग अन्न जे आपण खातो त्याच्यावर शरीर आणि मनावर दोन्हींवर पण परिणाम होतात. मग सत्वगुणातलं अन्न कसं असतं तर हृदयाला आनंद देणारा असा आहार असतो, स्वास्थ्य देणारा आणि हृदयाला आनंद देणारे हे रसमय असे अन्न असतं. आणि जर आपण हे अन्न खाल्लं तर त्याचा परिणाम काय होतो तर आपलं मनुष्य दीर्घायुषी होतो. पवित्र असतं हे अन्न, सत्वगुणातलं अन्न. त्यानं मनाचं शुद्धीकरण होतं, शरीराचं आणि मनाचं दोन्हीचं पण, आणि बल मिळतं आणि रोगमुक्त असा सत्वगुणी आहार असतो. जर दुसऱ्या प्रकारचा आहार आहे तो म्हणजे रजोगुणी आहार. कडू, खारट, उष्ण, मसालेदार, तिखट म्हणजे स्पायसी जे अन्न आहे ते रजोगुणामध्ये येतं. मग ह्याचे परिणाम काय होतात तर आपल्याला दुःख मिळतं, शोक मिळतो किंवा रोग उत्पन्न होतात. तर तिसऱ्या प्रकारचा आहार आहे तो म्हणजे तमोगुणी आहार. शिळ अन्न, स्वादहीन अन्न, अस्पृश्य, नासलेलं, उष्ट आणि दुर्गंधीयुक्त अन्न.
शिळ स्वादयुक्त अस्पृश्य वस्तू. अस्पृश्य वस्तू म्हणजे काय, तर आपल्याला भारत धर्मात आपल्याला सांगितलंय की एखाद्या आपण अंत्ययात्रेला जर आपण गेलो, तर अंत्ययात्रेला गेल्यानंतर आपण म्हणजे डेड बॉडीला जेव्हा आपण स्पर्श करून येतो तेव्हा आपण आंघोळ करतो घरी आल्यावर सगळेजण. जेव्हा अंत्यविधीला कोणाच्या जातो तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे, तर आंघोळ केली पाहिजे. पण आपण पण काही लोक काय करतात, तर ते मांसाहार जेव्हा करतात तेव्हा मेलेलंच अन्न खात असतात शिजवून. मग ते आपलं पोट हे काही स्मशानभूमी आहे का, की आपण असं अन्न खायचं? दुर्गंधीयुक्त आणि दुसऱ्याचं रक्त मांस असलेलं जे अन्न आहे मांसाहार, तो आपण खातो. आणि याचे परिणाम काय होतात, तर संक्रमण होतं, रोग होतात आणि अल्पायुष्य. कारण आपल्या शरीराची रचनाच अशी आहे की शरीराची रचना आपली मांसाहारासाठी बनवली नाहीये, तर ती शाकाहारासाठी बनवली. मग आपण जर हे अन्न खात असू तर आपण अल्पायुषी होऊ. त्यामुळं पोट आपली स्मशानभूमी नाही आणि ज्या प्रकारचे आपण अन्न खाऊ तसं आपलं मन होईल. त्यामुळे नेहमी आपण अन्न हे चांगलं खाल्लं पाहिजे. आणि सर्वोत्तम भोजन काय आहे, तर नेक्स्ट स्लाइड. सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवंतांना अर्पित केलेलं अन्न. नेक्स्ट स्लाइड. तर भगवंतांना अर्पण करून जे भगवंतांनीच आपल्याला दिले त्याचाच भगवंतांना नैवेद्य दाखवून जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो, तर ते म्हणजे शाकाहारीच असं नाही तर प्रसादाहारी म्हणायला पाहिजे. आपण शाकाहारी नाहीये तर प्रसादाहारी आहोत, कारण भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आपण खात आहोत. आणि मांस म्हणजे काही लोक म्हणतात की तुम्ही मांस नाही खातात पण भाज्या खाता ना. भाज्यात पण जीव आहे, पण भाज्या आपण काय करतोय ते भगवंतांना अर्पण करून भोग दाखवून खातोय. आणि फरक आहे म्हणून प्राण्यांना मारून खाणे आणि पालेभाज्यांना, त्याच्या सूक्ष्म जीवांमध्ये फरक आहे. एखाद्या मुंगीला मारणे, एखाद्या हरिणाला मारणे, एखाद्या माणसाला मारणे, त्या तिन्ही गोष्टीत फरक आहे. मुंगीला मारल्यावर कोणी आपल्याला फाशीला देणार नाहीये, पण तेच जर हरिणाला मारलं तर तुम्हाला थोडे दिवस जेलमध्ये जावं लागेल. पण तेच जर माणसाला मारलं तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला फाशी दिली जाईल. म्हणजे प्रत्येक ह्याच्यातला फरक आहे. आपण जे अन्न खातोय ते पापमुक्त करून भगवंतांना भोग दाखवून ते अन्न खातोय. म्हणजे आपण काय आहोत, तर प्रसादाहारी आहोत आणि पापमुक्त भोजन करायला हवं. भगवंतांना भोग दाखवल्यानंतर भगवंत पण संतुष्ट होतात. बघा आपली मुलं असतात, आपण त्यांना भरपूर चॉकलेट आणून दिली, पण आपण त्यांनी त्यातलं एकच चॉकलेट जर आपल्याला दिलं ना तर आपल्याला खूप आनंद होतो की आपली मुलं आपल्यासाठी देतात. आपणच दिलेलं असतं पण आपल्याला देतात. म्हणजे भगवंतांनी आपल्याला एवढं सगळं दिलंय आणि त्यातला थोडा त्यांनीच दिलेला भाग जर आपण त्यांना भोग म्हणून दाखवला तर त्यांना त्यातून आनंद होतो आणि भगवंत संतुष्ट होतात. त्यामुळं भगवंत म्हणतात की आपण भगवंतांना नेहमी आनंद मिळतो जेव्हा आपण भोग दाखवून अन्न खातो तेव्हा. आणि त्यांना असं वाटतं की आपण त्यांना आपल्या आयुष्यात समाविष्ट केले भगवंतांना, म्हणून त्यांना आनंद होतो. आणि मग आपण आता आहार पाहिला तर आता आपण पाहणार आहोत की त्रिगुणांतर्गत आपण यज्ञ कसे करतात. तर सत्वगुणात जो यज्ञ करतात ते शास्त्रानुसार सगळ्या विधिविधानांचं नियमांचं पालन करून आणि कर्तव्य पालन करण्याच्या हेतूने यज्ञ केले जातात. त्याच्यामध्ये फळाची इच्छा नसते सत्वगुणात. पण रजोगुणात जो यज्ञ केला जातो त्याला भौतिक लाभाची इच्छा असते. कुणाला वाटतं की आपलं लग्न लवकर व्हावं म्हणून यज्ञ करतात, कुणाला वाटतं पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून ते यज्ञ करतात, कुणाला वाटतं आपल्याला पैसा मिळावा, समृद्धी मिळावी म्हणून यज्ञ करतात. मग हे रजोगुण यज्ञ झालं. म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे आपल्याला, स्वार्थी इच्छा आहे आपल्याकडे, म्हणून भौतिक लाभ हेतुप्राप्ती केलेले यज्ञ आहेत ना. आणि काही यज्ञ प्रसिद्धीसाठी पण केले जातात. असं वाटतं किती मोठा यज्ञ केला ह्यांनी, किती छान, म्हणजे लोकांकडून स्तुती मिळवण्यासाठी सुद्धा यज्ञ केले जातात. आणि तिसरा यज्ञ म्हणजे तमोगुण, म्हणजे शास्त्रांच्या नियमाच्या पूर्ण विरुद्ध. शास्त्राचे म्हणजे त्याच्यामध्ये प्रसाद वितरण पण नाही. कुठलाही यज्ञ आहे ना तो प्रसाद दिल्या वाचून पूर्ण होत नाही. आता आपण वास्तुशांतीला पण यज्ञ करतो, पण तेव्हा आपण सगळ्यांना जेवायला बोलवतो घरी. म्हणजे प्रसाद वितरण केल्याने यज्ञाची परिपूर्ती होते. पण तमोगुणी यज्ञ केला जातो ना त्याच्यामध्ये शास्त्राच्या पूर्ण विधी नियमांविरुद्ध, वेदांचे नियमांचे कुठलं पालन नसतं, मंत्राचं उच्चारण नाही किंवा प्रसाद वितरण केलं जात नाही आणि पुरोहितांना दक्षिणा न देता, हा पण खूप महत्वपूर्ण भाग आहे. पुरोहितांना जो यज्ञ करतो त्याला दक्षिणा आपण दिली पाहिजे. पण हा जो तमोगुणातला यज्ञ केला जातो तोपर्यंत परिपूर्ती होत नाही यज्ञांची.
तर हा यज्ञ पुरोहितांना दक्षिणा न देता आणि ज्ञानाची प्राप्ती कशी होते तर गुरुदक्षिणा दिल्याने. भगवंतांनी सुद्धा गुरुला दक्षिणा दिली सांदीपनी ऋषींना. मग आपण पण त्यांना गुरुदक्षिणा देऊनच आपण यज्ञ केले पाहिजेत. मग हा यज्ञ तमोगुणातला दक्षिणा न देता शास्त्रातल्या नियमांचं पालन न करता केला जातो आणि कुठलाही श्रद्धा आणि विश्वास नसतो. तर हे झाले सत्व, रज आणि तमोगुणातले यज्ञ. तर आता सर्वोत्तम यज्ञ कोणता आहे? ह्या तिन्ही गुणांपेक्षाही एक सर्वोत्तम यज्ञ, तो म्हणजे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप जो आहे तो सर्वोत्तम यज्ञ आहे. तर ह्या यज्ञकुंडात जप म्हणजे कान हे आहे ना ते आपलं यज्ञकुंड आहे आणि आपण जे जिभेने बोलतो ना ती आहुती आहे यज्ञातली. आणि हे जे आपण करू तेव्हा जेव्हा आपण जिभेने हरे कृष्ण महामंत्राचा जप करू आणि कानानं तो ऐकू तेव्हा तो यज्ञ सुरू होईल आणि त्यांनी काय होईल तर आपलं हृदय पवित्र होईल. आणि कलियुगासाठी हा यज्ञ सर्वोत्तम यज्ञ, कारण आता तसं यज्ञ करणारे ब्राह्मण पण राहिलेले नाहीत सर्वोत्तम यज्ञ करणारे. आणि आपली हा कलियुगासाठी सोपा यज्ञ आहे जो आपण घर बसल्या करू शकतो. तर ह्या यज्ञाचं पालन आपण केलं पाहिजे आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. श्रीमद भागवतातला 12व्या स्कंदामधला 3ऱ्या अध्यायातील 52वा श्लोक आहे. कृते यज्ञायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. सत्ययुगात श्री विष्णूंचे ध्यान केल्यानंतर, त्रेतायुगात यज्ञाने त्याचे पूजन केल्यानंतर आणि द्वापार युगात त्यांच्या चरणकमलांची सेवा केल्यानंतर जे फळ प्राप्त होते ते कलियुगात केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या संकीर्तनाने प्राप्त होऊ शकते. बघा, सत्ययुगात जे विष्णूंवर ध्यान केल्यानं, द्वापार युगात जे यज्ञानं आणि कलियुग द्वापार युगात जे भगवंतांचं पूजन केल्यानं प्राप्त होतं ते आत्ताच्या कलियुगात केवळ भगवंतांचं नामस्मरण केल्यानं प्राप्त होतो हरे कृष्ण कीर्तनाने. मग त्यासाठी आपल्याला जंगलात जाऊन समाधी घेण्याची गरज नाही. तर काय केलं पाहिजे तर हरे कृष्ण महामंत्राला आपली जीवनरेखा बनवली पाहिजे आणि त्यानुसार महामंत्राचा जप केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. तर आता आपण पाहूयात की सत्व, रजो आणि तमो गुणाचा आपला आचरण, वाणी आणि मनावर काय परिणाम होतो. तर आचरण म्हणजे काय तर लोकांप्रती आपले व्यवहार, इतर लोकांप्रती आपण कसा व्यवहार करतो. तर जर आपण सत्वगुणात असू तर आपण आदरयुक्त कर्तव्य पालन हेतू इतरांप्रती आचरण करतो आणि कर्तव्य परिपूर्ण करतात. आणि रजोगुणातली जे लोक आहेत ना ती स्वार्थी हेतूसाठी काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने इतरांना आदर करतात. त्यांचा काही ना काहीतरी उद्देश असतो किंवा स्वतःच्या प्रशंसेची तर इच्छा असते, आत्मप्रशंसेची इच्छा असते किंवा काहीतरी हवा असतं किंवा स्वतःची वाहवा करून घ्यायची असते रजोगुणातल्या लोकांना. आणि तमोगुणातली लोक केवळ दुसऱ्यांना हानी पोहोचवतात. इतरांप्रती म्हणजे त्यांचा व्यवहार कसा असतो, दुसऱ्यांना नेहमी त्रास द्यायचा, हानी पोहोचवायची आणि आपली शक्ती त्याच्यामध्ये वाया घालवतात दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. बरीच अशी लोक तुम्ही तिन्ही प्रकारची लोक तुम्हाला पाहण्यात तुमच्या जीवनात मिळाली असतील. तर दुसऱ्यांना धमकवण्यासाठी, आत्महानी किंवा आपले कार्य पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांना हानी पोहोचवणे हे सुद्धा मानवतेच्या विरुद्ध आहे. इतरांना धमकवण्यासाठी आत्महानी करणं. बघा, एखादी मुलगी आहे, तिला जर एखाद्या मुलाशी लग्न करायचं असेल, ती घरी येऊन तर म्हणते की मला ह्या मुलाशी लग्न माझं लावून द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन. म्हणजे हे काय, स्वतःच स्वार्थी हेतूसाठी काय करणार, आत्महानी करून घेणार, स्वतःचा स्वार्थी हेतू पूर्ण करण्यासाठी. मग हे दोन्ही पण गोष्टी मानवतेच्या विरुद्ध. दुसऱ्याला हानी पोहोचवणं पण चुकीचं आहे, स्वतःला हानी करून घेणं ते पण चुकीचं आहे. मानवतेच्या विरुद्ध ह्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या नाही पाहिजेत. तर दुसरा प्रकार आहे अंतर्गत वाणी कशी असली पाहिजे. तर सत्वगुणामधील लोक आहेत ते सत्य, मधुर, लाभदायक बोलतात. कधी दुसऱ्यांची चुका काढण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. ते नेहमी चांगलं बोलतात,
दुसऱ्यांना कानाला गोड लागेल असं बोलतात. आणि रजोगुणातली जी लोक आहेत ना नेहमी छल कपट, दुसऱ्यांना त्रास कसं देता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि सतत प्रजल्प करतात. आता बघा व्हॉट्सअपवर समजा आपला एखादा ग्रुप असेल लहानपणीचा, तर काय करतात, जी व्यक्ती तिथं नाहीये त्याच्याविषयी निंदा करायची, दिवस त्याच्यामध्ये घालवायचा, म्हणजे गॉसिपिंग करायचं प्रजल्प. हे रजोगुणी लोकांचं कार्य आहे. स्वतःचा विचार काय नसतो, ते फक्त म्हणजे आत काय त्यांच्या आणि बाहेर काय आपल्याला कळत नाही. सतत दुसऱ्यांची निंदा करणे, प्रजल्प करणे यात ते गुंतलेले असतात. आणि तिसरे जे तमोगुणी लोक आहेत ना, ते खोटं बोलतात. नेहमी खोटं बोलतात आणि उत्तेजित असतात आणि नुसत्या दुसऱ्यांना हानी पोहोचवण्यासाठी बोलतात. मग शिव्या देऊ देत, शाप देऊ देत, काय बोलणं त्यांचं चांगलं नसतं तमोगुणी लोकांचं. मग शुद्ध सत्वातील लोक, आता ही सत्व, रजो आणि तमो आणि आता शुद्ध सत्व. शुद्ध सत्वातील लोक कसे करतात, तर कीर्तना देव कृष्ण, ते नेहमी काय करतात, भगवंतांच्या विषयी चर्चा करतात, भगवंतांच्या लीलांची चर्चा करतात, भगवंतांच्या गुणांचे वर्णन करतात. आणि मग ते वर्णन आपण लीलांचं वर्णन, गुणांचं वर्णन कसं करू शकतो, तर गायन करून पण करू शकतो आणि बोलून पण करू शकतो. कीर्तन कसं करू शकतो, तर दुसऱ्यांसाठी हे नेहमी लाभदायक असतं आणि सुखद असतं, कारण याच्यामध्ये शास्त्रांविषयी पण चर्चा येते. आणि यामुळं काय होतं, हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण ही शुद्ध सत्वाची वाणी आहे ना, ज्याच्यामुळं आपल्याला भगवंतांविषयी इतरांना त्याची माहिती होती, भगवंतांची माहिती होती. आणि काहीही जर आपल्याला बोलायचं असेल तर 3 गोष्टींचा आपण नेहमी विचार करावा. कोणत्या 3 गोष्टी, तर हे खरं आहे का, सत्य आहे का, हे सुखद आहे का, दुसऱ्यांना आनंद करतंय का, किंवा हे लाभदायी आहे का दुसऱ्यांना, खरं आहे का, लाभदायी आहे का आणि सुखद आहे का. बघा कधी कधी आपण खूप दिवसानंतर एखाद्या मैत्रिणीला भेटतो आणि म्हणतो की, भेटल्यानंतर आपण म्हणतो की लॉकडाऊन मध्ये वजन तुझं वाढलेलंच दिसतंय, आणि मग असं बोलणं त्या मैत्रिणीला आनंद देईल का, नाही देणार. मग आपण नेहमी दुसऱ्या व्यक्तीला प्रिय वाटेल, आनंद देईल असं बोललं पाहिजे, सुखद असेल तर. जे नेहमी आपण त्या बोलताना विचार करायला हवा की का आपण हे बोलतोय. बऱ्याच वेळा आपलं काय होतं की सगळ्यांचंच असं होतं की आपण बोलून जातो आणि मग आपल्याला पश्चाताप होतो की आपण हे बोलायला नको होतं. म्हणून आपण 3 गोष्टींचा विचार करायचा, सत्य आहे का, सुखद आहे का आणि लाभदायक आहे. आणि ते बोलून आपल्याला तर काय लाभ होणार आहे का, तिचं वजन वाढलंय, आपल्याला काय फायदा आहे त्याचा, आपण कशाला असं बोलायचं. तर या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. नंतर आता मनाची स्थिती पाहू आपण की सत्वगुणामध्ये नेहमी लोक संतुष्ट असतात, आनंदित असतात. आता आपण मागच्या 14व्या अध्यायाच्या वेळेस बाला आणि लक्ष्मीची कथा ऐकली होती बघा, 3 परिवारांची कथा. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की नेहमी आनंदी संतुष्ट असतात, त्यांना जास्त काही इच्छा नसते, जे परोपकारी असतात ते, आणि जास्त इच्छा नसते, सिंपल लाईफ जगतात, साधं सरळ आयुष्य, आणि नेहमी परोपकारात गुंतलेले असतात ते. हे आहे शुद्ध सत्व. आणि दुसरे रजोगुणी लोक आहेत ना, ते नेहमी असंतुष्ट असतात आणि नेहमी व्यग्र असतात, व्यस्त. आणि बाकीच्यांना जास्त मिळाले तर ह्यांना दुःख होतं. आपल्याला काय आहे ते नाही बघायचं, दुसऱ्यांना जास्त मिळालं तर मग वाईट वाटतं. मग हे असंतुष्ट लोक असतात. आणि तिसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते नशापान करतात, दारू घेतात, मांसाहार खातात, पॅकेट फूड खातात. मग ते नेहमी भ्रमित असतात, बेशुद्ध अवस्थेत असतात. आणि ड्रग्ज घेतल्यामुळे त्यांना विवेक नसतो, विचार करण्याची विवेक बुद्धीच त्यांनी गमावलेली असते. त्यामुळं आपण काय करायचं, नेहमी आपण विचार करायला पाहिजे की आता समजा तुम्ही इथं बसलाय आणि तुमच्या शेजारीच भगवंत येऊन बसले, तर तुम्ही कसं बोलाल, तुमचं आचरण कसं असेल. शेजारी तुमच्या भगवंत आहेत अशी कल्पना करा, जिथं तुम्ही बसलाय त्या ठिकाणी. आणि जर शेजारी भगवंत असतील तर आपलं आचरण कसं असेल, तर नक्कीच चांगलं असेल. मग हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की भगवंत शेजारी नाहीत, तर आपल्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. ते आपल्या मनात काय चाललं आहे त्याचं सगळं ज्ञान त्यांना आहे, की आपण दुसऱ्यांविषयी काय वाईट विचार करतोय, चांगले विचार करतोय का, आपल्या मनात काय मोटिव्ह आहे, ते सगळं त्यांना माहिती आहे, कारण ते आपल्या हृदयात स्थित आहेत. मग आपण नेहमी आपल्या स्वतःवर लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आणि त्यामुळं आपण नेहमी भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे. आणि विचार नेहमी भगवंतांविषयीच विचार केला पाहिजे.
आणि त्यांच्याविषयीच मनन चिंतन केलं पाहिजे. यातून आपल्याला मिळते एक अनमोल शिकवण की मनाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये व्यग्र करणे हा सर्वात आनंददायी आणि सरळ मार्ग आहे आणि अनुभव आहे आणि हीच समाधीची सर्वोच्च अवस्था आहे जी परम आकर्षक आहे. काय केलं पाहिजे तर आपल्या मनाला भगवंतांच्या सेवेत व्यग्र केलं पाहिजे. सगळ्यात आनंददायी आणि सुखद मार्ग आहे हा आणि हीच समाधीची सगळ्यात चांगली अवस्था आहे. भगवंत सीसीटीव्ही कॅमेरा जसा असतो ना तसं भगवंतांचं आपल्यावर पूर्णपणे लक्ष आहे आणि आपण नेहमी भगवंतांच्या सेवेत कम्प्लिटली असं मग्न पाहिजे, ऍब्सॉर्ब पाहिजे. मनात आपल्या कुठले विचार आहेत, कुणाला हानी पोचायची, कुणाचा बदला घ्यायचा आहे, ती इच्छा झाली तर भगवंतांना कसं वाटेल असा विचार आपल्या मनात नेहमी यायला हवा आणि त्यासाठी आपण परम समाधीत आणि चेतनेत येणं महत्वाचं आहे आणि समाधी जी आहे ती भगवंतांना आकर्षित करते. तर आता आपण पाहूया की दान कसे 3 प्रकारात असतं. सत्वगुणी दान, रजोगुणी आणि तमोगुणी दान. तर दान म्हणजे काय तर आपल्याला काय वाटतं की दानी मनुष्य नेहमीच चांगले असतात. सगळे दान देणारी माणसं चांगली आहेत. मग 3 प्रकारचं दान कसं होऊ शकतं? तर 3 प्रकारचं दान आहे. एक सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तर सत्वगुणातील लोक काय करतात? तर कर्तव्यनिष्ठेनं त्यांचं कर्तव्यनिष्ठा असते. भगवंतांनी आपल्याला एवढं दिलंय, तर आपण थोडं तरी भगवंतांना द्यायला पाहिजे या भावनेनं ते दान करतात. दुसरं म्हणजे ते असं नाही की 11 नारळ तुला वाहतो आणि तू माझे हे कार्य सिद्धीत मला जॉब मिळू दे, मी तुला 11 नारळ वाहतो. म्हणजे ही अपेक्षा असते. असं नाहीये ते सत्वगुणात जे दान केलं जातं ना ते अपेक्षा रहित असतं. कुठलीही अपेक्षा नसते. मी हे दान दिलंय त्या बदल्यात मला हे मिळावं अशी अपेक्षा नसते. आणि ते दान जेव्हा करतात सत्वगुणी व्यक्ती तेव्हा उचित वेळी करतात, उचित व्यक्तीला करतात आणि उचित जागी करतात. 3 उचित व्यक्ती, उचित जागा आणि उचित वेळ. रजोगुणी जे व्यक्ती असते ना, ती दान करताना सुद्धा त्यांच्या गेल्या वेळेस मी सांगितलं होतं बघा 14व्या हरे कितना हरे कितना म्हणजे किती हिरव्या नोटा मला मिळतील याच्याकडे लक्ष असतं. म्हणजे जरी दान दिलं ना तर माझं कुठल्या फ्लेक्स बोर्डवर नाव लागेल, किती मोठं नाव माझं असेल आणि मग सगळीकडे माझं नाव होईल या हेतूने दान केलं जातं. ते झालं रजोगुणी दान. आणि भोगाच्या हेतूने दान केलं जातं आणि आपलं भोग हेतू म्हणजे तिथं नाव लागले की मग मला आनंद होतो. त्याच्यासाठी मी दान करतो. दान कशासाठी करतो? तिथं फ्लेक्स बोर्डवर नाव लागले बाबा एवढ्या एवढ्याने मग एवढी लोक ती वाचतील आणि मग ती माझं कौतुक करतील. मग त्याचा आनंद जास्त होतो. की हे रजोगुणी दान झालं. आणि अनिच्छा असते, द्यायची इच्छा नसती पण द्यावं लागतं. बघा आता कधी कधी वर्गणीला येतात आपल्याकडे लोक. आपली इच्छा नसते द्यायची पण कधी कधी द्यावं लागतं आपल्याला ते अन्न. हे रजोगुणी दान झालं. म्हणजे बळजबरी ते आपल्याकडनं घेऊन जातात. मग आपल्याला योग्य ठिकाणी दान करायचं असतं पण ती व्यक्ती ती क्राऊड येऊन आपल्याकडनं ते दान घेऊन जाते. म्हणजे अनिच्छेने समजा एखाद्याचा बॉसच आहे, एखाद्या संस्थेची तो वाटायचे, एखादं कुठं तर त्याला दान द्यायचं असेल पैसे जमवून, तो बॉस त्याला सांगतो की बाबा 5,000 रुपये तू दे वर्गणी म्हणून. आणि तो बॉस असल्यामुळे त्याला द्यावं लागतं ना, बॉस आहे आपला त्यामुळे द्यावं लागतं. आणि मग ते दिल्यानंतर त्याची इच्छा नसते पण बळजबरी ते घेतलं जातं आणि मग हे रजोगुणी दान झालं, इच्छा नसताना दिलेलं दान. आणि 5वं म्हणजे तिसरं म्हणजे चुकीची जागा, चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या व्यक्तीला दान केलं जातं. हे झालं तमोगुणातलं दान. समजा एखादे बारमध्ये व्यक्ती दारू पीत बसलाय, तिथं भिकारी आलेत आणि भिकारी म्हणतोय की काय खायला नाही, प्यायला नाही, 4-5 दिवस भुकेला आहे, मला खायला द्या आणि दान द्या म्हणून. हा काय म्हणतो, दारूचा ग्लास असतो समोर, घे तुला दारू. हे दान झालं तमोगुणी दान. त्याच्या उपयोगाचं आहे का ते दान? त्याच्या उपयोगाचं नाही, उलट चुकीचं दान केलं. चुकीच्या व्यक्तीला, चुकीच्या वेळी. त्याला अन्नाची गरज आहे, तू त्याला जेवण खायला घालायचं तर तू काय करतोय त्याला दारू देतो. म्हणजे हे झालं तमोगुणी दान. मग सर्वोत्तम परोपकार काय आहे तर भगवंतांच्या डायरेक्ट सेवेत लागणं. म्हणजे कृष्ण भावनाभावित कार्यासाठी भगवान श्रीकृष्णच सर्व वरदान प्रदान करणारे आहेत. तर भगवान श्रीकृष्णांना अर्पण केल्यानं आपली काही हानी होत नाही. उलट भगवान श्रीकृष्णांना लाखो पटीनं आपल्याला ते लाभदायकच होतं भगवान श्रीकृष्णांना केलेलं. कृष्ण भावनामृत कार्याकरता भगवान श्रीकृष्ण समस्त वरदान प्रदान करणारे आहेत. भगवान श्रीकृष्णांना अर्पण केल्याने व्यक्तीस काही हानी होत नाही. उलट लाखो पटीनं
ती लाभदायक होते. श्रील प्रभुपाद सांगतात हे की जर आपण कृष्ण भावनामृत कार्याला जर दान दिलं तर आपली हानी होत नाही, उलट लाभच होतो आणि योग्य मार्गाला ते लागतं. तर योग्य संस्था पाहून, योग्य व्यक्ती पाहून आपण दान केलं पाहिजे. आता आपल्याला रस्त्यावर पण भिकारी येतात दान मागायला, त्याला एखादा आपण बिस्किटचा पुडा घेऊन देऊ शकतो, अन्न न की पैसे देता. कारण पैसे दिले तर तो त्याचा गैरवापर पण करू शकतो. आपल्याला माहित नाही कोण व्यक्ती, एखादी व्यक्ती खरोखरच गरजू असेल पण आपल्याला ते समजत नाही, मग आपण अन्नाचं दान, आता आमचे कृष्ण भावनामृत संघाचे जे व्यक्ती आहेत ते सगळे ते प्रसाद बरोबर घेऊन फिरतात. मग भगवंतांचा दाखवलेला भोगच आहे ना, जर कोणी मागायला आलं ना तर त्यांना प्रसाद देतात, पैसे नाही देत, कधी प्रसाद देतात. मग आपण काय केलं पाहिजे की इथं आपली चेतना बदलली पाहिजे. कसं आपण तर आता काही आता गीता कोर्स असेल किंवा आमचे मंदिरातले कार्यक्रम असतील तर पॅम्पलेट छापायचे असतील, प्रचार करायचा असेल तर मग काही व्यक्ती येऊन म्हणतात आम्ही हे कार्य करू इच्छितो, देऊ शकतो. मग हे कार्य काय आहे तर भगवंतांचा संदेश पोहोचवण्यासाठी हे दान. मग हे दान म्हणजे चुकीचं दान नाहीये, योग्य ठिकाणी असलेलं दान आहे. भगवंत हे पाहत नाहीत की आपण काय दान केलं, तर आपण काय राखलं ते पाहतात. समजा तुमच्याकडे लाखो करोडो रुपये आणि तुम्ही 1000 रुपये दिले दान म्हणून, तर भगवंत पाहतात की तुम्ही मागं काय ठेवलं. त्यामुळं नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भोगतोय काय हे भगवंत पाहतात. म्हणजे आपली जेवढी कपॅसिटी आहे तेवढं आपण दान केलं पाहिजे. आपल्या कपॅसिटीनुसार आपण केलं पाहिजे. आणि सर्व साधन संपत्ती ही भगवंतांच्या सेवेत लावणे हाच सर्वोत्तम परोपकार आहे. नेक्स्ट स्लाइड. सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशांचा उपयोग करीत असत. ओम तत्सत हे 3 शब्द आहेत. ओम म्हणजे विष्णू, विष्णूंचं स्मरण, परमात्मा विष्णूंचं स्मरण करताना हे शब्द वापरतात. ओम मुक्तीच्या हेतून केलेलं कार्य म्हणजे तत्. आणि प्रत्येक गोष्ट ही सत्व, रज आणि तमशी संबंधित असते आणि शुद्ध सत्व ही भगवंतांच्या सेवेकरता असते. तत् म्हणजे शुद्ध सत्वला सिग्निफाय करतात तत्. आणि सत म्हणजे भगवंत आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा. प्रत्येक कार्य आणि सेवा भगवान विष्णूंच्या संतुष्टीसाठी आणि त्यांचे प्रत्येक कार्य हे मुक्ती प्रदान करणार असतं. हे कार्य केल्यानं भगवान आणि भक्तांच्या संतुष्टीसाठी हे कार्य केलं जातं. त्यामुळं हे आपण त्यांच्या संतुष्टीसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी आणि सेवेसाठी करतो. श्लोक क्रमांक 17.28. नेक्स्ट स्लाइड. परमेश्वरातील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत असे म्हटले जाते. ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थ असते. श्रद्धा जर नसेल तर यज्ञ करा, तुम्ही दान करा, तप करा, हे अनित्य आहे, त्याचा काय उपयोग नाही ना. मग जर तुम्हाला श्रद्धा नसेल तर प्रत्येक कार्यासाठी आपल्याजवळ श्रद्धा म्हणजे प्रत्येक कार्य असताना जर त्या श्रद्धा नसताना गोष्टी केल्या तर त्या नश्वर आहेत, त्याचा काही उपयोग नाही. यासाठी आपण प्रत्येक कार्य करताना स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की हे जे कार्य मी करत आहे ते का करीत आहे आणि हे किती महत्वपूर्ण कार्य आहे याविषयी आपण चिंतन केलं पाहिजे स्वतः की हे कार्य किती महत्वपूर्ण आहे आणि आपण हे का करतोय. आणि मग हे कार्य मी का करतोय, भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतोय, स्वतःच्या संतुष्टीसाठी करतोय, परिवाराच्या संतुष्टी करतोय, का इतरांना हानी करण्याच्या दृष्टीने करतोय. तर हे कार्य आपण का करतोय ह्या आपण स्वतःच्या मनाला, हे आत्मपरीक्षणाच्या गोष्टी, त्या दुसरे कोणी तुम्हाला सांगणार नाही, तर तुम्ही स्वतः परीक्षण करून बघायचं आपण हे का करतोय. तर इम्पॉर्टंट काय आहे तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या बाहेर आपण यातून येऊ शकतो. आणि त्यामुळे जे काही आपण करू ते श्रद्धेने करायला हवे, नाही तर ते असत गणले जाते. तर आज आपण 3 भागात या अध्यायाचं विवेचन पाहिलं. पहिलं म्हणजे सिद्धांत, ज्याच्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला
की जे लोक पूजापाठ करतात पण भगवंतावर त्यांची श्रद्धा नाहीये, शास्त्रविधानांचे पालन करत नाहीत, पूजा करतात पण ते दुसऱ्या कोणाची तर करतात, तर त्यांचं काय? मग भगवंत सांगतात की गुणाधारित कार्य, म्हणजे ज्यांनी सत्वगुणाचा आधार घेतला तर सत्वगुणी कार्य, रजोगुणाचा तर रजोगुणी कार्य, आणि तमोगुणाशी संपर्कात आला तर तमोगुणाचं कार्य तो करेल. आणि शुद्ध सत्वगुणात आपल्याला आलं पाहिजे. आणि आपण जीवनशैलीच्या विविध पैलूंवर पण आज चर्चा केली की यज्ञ कसा असला पाहिजे, दान कसं असलं पाहिजे, वाणी कशी कार्य करते 3 गुणांमध्ये, मनावर नियंत्रण कसं केलं पाहिजे, या गोष्टी पाहिल्या. आणि चौथं म्हणजे ओम तत्सतचे महत्व पाहिलं आणि आपलं चेतना कार्य केलं पाहिजे. तर आपण ध्यानपूर्वक विचार करायला हवा की आपण कोणतं कार्य करतो. तर आज आपण इथं हा अध्याय संपवतोय. पुढचा अध्याय नित्य सखी माताजी 18वा अध्याय घेतली. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. हरी बोल. अनंग माताजी. हरी बोल. कुणाला प्रश्न आहेत काही? नाही दिसत आहे, मग आपण ठीक आहे. आता पुढच्या सोमवारी शेवटचा अध्याय नित्य सखी माताजी त्याच्यावरती विवेचन करतील. तर सर्वांनी जॉईन व्हा. खूप खूप धन्यवाद. आपण मग आता इथं थांबूयात. हरी बोल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. प्रत्येक श्लोकाचं भाषांतर प्रत्येक अनंगोपी माताजी एंड करा मीटिंग. एंड करायची का? मध्ये रेकॉर्ड